नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळांनो, तुम्ही हा संदेश ऐकण्यासाठी इथपर्यंत आला आहात, पण तुमचे एक पवित्र मन तुम्हाला या गोष्टीपासून दूर नेते. तुम्हाला कंटाळा जाणवत आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे त्या गोष्टी कधीही वाईट नसतात. त्यामधून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळते. तुमच्या जीवनातून तो त्रास नाहीसा करण्याची शक्ती या संदेशामध्ये आहे. तुमच्या आयुष्यातून ते दारिद्र्य, ते दुःख, ते कर्ज आणि त्या सर्व काही चिंता नष्ट करणारा हा आशीर्वाद तुमच्या समोर आला आहे. तो आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तित करून सुखद अनुभव तुम्ही प्राप्त करू शकतात. तुमच्या आयुष्यात दैवी शक्ती चमत्कार घडवत आहे. स्वामींना माहिती आहे की तुमच्यासोबत खूप दिवसापासून अपयशात्मक घटना घडत आहेत. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सुख, समृद्धी यापासून दूर राहावे लागते. पण बाळांनो, आता मोठा श्वास घ्या. तुमचे आयुष्य नक्कीच बदलणार आहे. तुमच्या जीवनात तुम्ही मोकळा श्वास नक्कीच घ्याल आणि जीवनात सुखद अनुभव घ्याल. तुमचे कर्म नष्ट होतील जे तुमच्यासोबत त्रासदायक प्रवास करत आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप काही त्रास होत आहे. तुमच्या जीवनात ते धन, संपत्ती आणि व्यक्ती येणार आहेत ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहतात. बाळांनो, स्वामी म्हणतात की प्रत्येकाला सुख, समृद्धी, पैसा या सर्व गोष्टी हव्या आहेत, परंतु कोणालाच अंतःकरणातून दिवस रात्र नामस्मरण सेवा करायची नाही. फक्त देवाचे नामस्मरण घेतले की लगेच तुम्हाला त्याचे फळ मिळावे ही अपेक्षा बहुतेक भक्त करतात. पण बाळा, मला माहिती आहे की तू खूप अंतःकरणातून माझी सेवा करतोस. निस्वार्थ भक्तीने तू मला मिळवण्याचा प्रयत्न करतोस. मग तुझी भक्ती, तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तुझ्या मनाभावातून निघालेली प्रार्थना मी ऐकली आहे. आता माझी इच्छा आहे की तुझ्या जीवनात सर्व काही गोष्टी शक्य कराव्यात, ज्यासाठी तू माझ्याकडे इथपर्यंत हात जोडून आला आहेस. बाळा, खूप लोक अशी तुला पाहायला मिळतील जे तुला सांगतील की हा देव सत्याचा नाही, यामुळे काहीच होणार नाही. पण जिथे अशक्य तुम्हाला काही दिसून येईल, ते सर्व काही शक्य करणारा हा एकच मार्ग आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनात खूप काही विचार करून तू इथपर्यंत आला आहेस. नकारात्मक गोष्टी तुला दूर करत असतानाही तू एका अंतर्मनाने तुझे वाईट मनाचे घर सोडून माझ्यापर्यंत पोचला आहेस. मग तुझ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा, यश, भविष्यातील पूर्ण विचार मी तुला दिले आहे. आजपासून तुझे आयुष्य माझ्या मार्गाने चालेल. विचार कर, आणि तुला जर माझ्यासोबत तुझे आयुष्य घालायचे असेल तर होय स्वामी, मला तुमच्यासोबत माझे आयुष्य घालायचे आहे, किंवा मला तुमची साथ हवी आहे, अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात की बाळा, प्रत्येक जणाला वाटत असते की माझ्या वाट्याला दुःख का येते, स्वामी माझी प्रार्थना का स्वीकारत नाहीत, किंवा मला कधीच उत्तरही का देत नाही. पण विचार करा, प्रत्येक गोष्ट ही तुम्ही आत्मसात करण्यासाठी दिवस रात्र जितकी मेहनत घेतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मी तुम्हाला ती गोष्ट देण्यापूर्वी विचार करत असतो. कारण मला तुम्हाला त्याच गोष्टी द्यायच्या आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनाचा उद्धार होईल आणि ज्या गोष्टीमुळे तुमचे कुठलेही नुकसान होणार नाही. अति पैसा, अतिशय सौंदर्य हेही नेहमी दुःखाचे आणि तुमच्या ऱ्हासाचे कारण बनते. कारण मनुष्याला कुठल्याही गोष्टीचे प्रमाण जास्त झाले तर त्याचा अतिरेक झाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा तुम्ही आजारी पडता त्यावेळेस तुम्हाला हवे आहे त्याच प्रमाणात औषध घेणे योग्य असते. पण तुम्ही बरे झाल्यानंतरही तुम्ही हव्यासापोटी जर औषध घेत असाल तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त पद, पैसा, प्रतिष्ठा आली तर त्याचा गैरवापर हा नक्कीच होतो. त्यामुळे जे देवाने तुम्हाला दिले आहे त्यामध्ये समाधान मानायला शिका. जी काही गोष्ट तुम्हाला मिळत आहे ती आनंदाने स्वीकारा. कारण या जगामध्ये अनेक गोष्ट तुम्हाला जी गोष्ट नको वाटत आहे ती गोष्ट मिळवण्यासाठीही प्रार्थना करतात आणि ती गोष्ट कित्येक जणांसाठी मौल्यवान ठरू शकते.
तुम्हाला आज धन दौलत या गोष्टीमध्ये जितकं सुख लागत आहे, तेच सुख तुम्ही जेव्हा आजारी असतात किंवा तुमच्या जवळची प्रिय व्यक्ती तुम्हाला सोडून जाते, त्यावेळेस पहा त्या गोष्टीचे मोल तुम्हाला काहीच वाटत नाही. तेव्हा तुमच्यासोबत जी माणसं आहेत, जी नाती आहेत, त्यांना जपण्याचा प्रयत्न करा. कारण एकदा का ती नाती तुमच्यापासून दूर गेली तर ती परत तुम्ही कधीच मिळवू शकत नाही. कारण एकदा कुठल्याही भांडेला गेलेला तडा तुम्ही कधीही दुरुस्त करू शकणार नाही. भले ते भांडे तुम्ही वापरू शकाल, परंतु त्याचा सुरुवातीसारखा वापर करण्यामध्ये तुम्हाला नक्कीच विचार करावा लागेल आणि ते कधीही तुम्हाला शेवटपर्यंत साथही देत नाहीत. कारण त्यांचे मन तुमच्यापासून दूर झालेले असते आणि तुमच्यावर असणारा विश्वास त्यांचा कमी झालेला आहे. त्यामुळे पहिले विश्वास जपा. कारण विश्वास ही अशी गोष्ट आहे जी एकदा का तुमच्या मनातून उतरली किंवा तुम्ही एखाद्याच्या मनातून उतरलात तर ती तुम्हाला परत मिळवणे कधीही शक्य नाही. जितकं होईल तितकं तुमच्या जवळ असणारी तुमची नाती जमा. जी तुमची आहे ती कधीही तुम्हाला सोडणार नाहीत. भले तुम्ही कितीही वाईट असाल किंवा कितीही चांगले असाल, देव तुम्हाला तुमच्या अंतःकरणातून ओळखत असतो. तो कधीही तुम्हाला बाहेरून ओळखण्यात चूक करत नाही. पण आत्ताची लोक हे तुमचा पैसा, तुमचं रूप, तुमचा रुतबा आणि तुमचं राहणीमान यावरून तुम्हाला या समाजात किंमत मिळत असते. पण खरंच तुमचा आदर सन्मान हा नेहमी तुमच्या वागणुकीवरून होत असतो. आणि तुमचे नाव हे तुमच्या आदर नसून तुमच्या जीवनाची मोठी कमाई आहे, हेही विसरू नका. आणि ही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला 1 नाही 2 नाही, पूर्णपणे आयुष्य व्यस्त करावे लागते आणि मगच तुम्हाला हे सुखाचे क्षण पाहायला मिळतात. भक्तांनो, जीवनाचे सत्य जाणून घ्या. मोह मायेमध्ये अडकून राहण्यापेक्षा तुमच्या जीवनाचा उद्धार कशात आहे आणि तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये सुखी राहू शकता हे ओळखायला शिका. प्रत्येकाला फक्त सुख हवे आहे, परंतु सुख मिळाल्यानंतर आपण ते कसे टिकवायचे आणि सुखात किती माणसांना जवळ करायचे आणि किती माणसापासून दूर राहायचे हे आता तुमच्या हातात आहे. बाळांनो, प्रत्येकजण जर फक्त दुःखापासून दूर पळण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सुखाची किंमत कशी काय कळेल. प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख काळा गोरा या गोष्टी तर अनुभवाव्याच लागतील. या गोष्टीचा अनुभव नसेल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीचे मोल राहणार नाही. जर तुम्हाला सण समारंभ अनुभवायचे असेल तर सर्वसामान्य दिवस हे अनुभवावेच लागतील. स्वामी सांगतात की जी परिस्थिती येत आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचे आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. बाकी सर्व माझ्यावर सोडा. जी दुःख तुमच्यापर्यंत येत आहेत त्याचा निचरा करणे हे माझे कर्तव्य आहे आणि तुम्हाला योग्य न्याय आणि योग्य मार्गदर्शन करणे हे माझे कर्तव्य आहे. फक्त त्या मार्गावरती चालण्यासाठी तुम्ही तयार राहा. बाकी सर्व मी पाहून घेतो. भिवू नका, आपले कार्य करत राहा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. या वाक्याचा विसर पडू देऊ नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.